नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विंटर 2024 एक्झाम, त्यालाच आपण डिसेंबर 2024 जानेवारी 2025 एक्झामिनेशन म्हणतो. त्याचे हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे. कन्फर्म सांगतो, MA हिस्ट्रीचे हॉल तिकीट आलेले आहे. MA हिस्ट्रीची एक्झाम पुढच्या जानेवारी 2025 महिन्यामध्ये होणार आहे, सुरू होणार आहे. तर फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर असं सर्वांचीच हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल झालेले आहेत. ते डाउनलोड कसं करायचे ते आपण पाहणार आहोत. हाऊ टू डाउनलोड YCMU डिसेंबर 2024 एक्झामिनेशन हॉल तिकीट असं तुम्ही सर्च करता, त्याप्रकारे मी सांगत आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे, ब्राउझरवर टाईप करायचं आहे. ब्राउझर कोणतेही घेऊ शकता, क्रोम ब्राउझर, फायरफॉक्स ब्राउझर, पुन्हा मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर, ओपेरा ब्राउझर, असे अनेक प्रकार आहेत ब्राउझरचे. सॅमसंग इंटरनेट ब्राउझर. तर इथं ब्राउझरवर टाईप करायचं. ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करायची, इतर कुठूनही करायची गरज नाही. माझ्यामध्ये तर सर्व MA जेवढे आहेत, MA हिस्ट्री, MA मराठी, MA इकॉनॉमिक्स, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA उर्दू, असे जेवढे काही MA आहेत NEP 2020 पॅटर्ननुसार आणि ज्याचे सेमिस्टर पॅटर्न आहेत त्यांचे सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहेत. तरी काही लोकांचे आले नसेल तर 1-2 दिवसांनी तीसुद्धा अवेलेबल होण्यास सुरुवात झालेली असेल. ठीक आहे, तुम्ही चेक करत राहायचे. सगळ्यांची प्रोसेस सेमच आहे. तसेच जे रिपीटर विद्यार्थी आहेत, रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरलेले BA, BCom, तसेच MA हिस्ट्री, MA इकॉनॉमिक्स, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, जे फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टरची जी पुनर्परीक्षार्थी आहेत, फेल झालेले व त्यांनी पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म भरला असेल त्यांचेसुद्धा हॉल तिकीट ह्याच पद्धतीनं तुम्हाला चेक करायचे, रेग्युलर आणि पुनर्परीक्षार्थी. थोडक्यामध्ये डिसेंबर 2024 जानेवारी 2025 किंवा विंटर 2024 एक्झामिनेशनचे सर्वच कोर्सेसचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल झालेले आहेत. ठीक आहे, सर्वच. काही राहिलेले असतील तर ते लवकरच येतील. तर आपण ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, तर ऑफिशियल वेबसाईट टाईप करायचं YCMU.digitaluniversity डिजिटल युनिव्हर्सिटी.ac. ठीक आहे, हां, YCMU.digitaluniversity.ac. सर्च रिझल्टमध्ये YCMU.digitaluniversity.ac आहे, त्याच्यावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथं क्लोज करा. इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा दिसेल. हां, ही होम पेज आहे म्हणून समजायचं. इथं हॉल तिकीट ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचा. एक्झाम इव्हेंटवर क्लिक करा. आता जरी आपली एक्झाम जानेवारी 2025मध्ये सुरू होणार असली तरी पण आपल्या एक्झामचं नाव आहे डिसेंबर 2024. त्यामुळे डिसेंबर 2024वर क्लिक करायचं आहे. पुन्हा खाली PRN दिसेल. P म्हणजे परमनंट, R म्हणजे रजिस्ट्रेशन, N म्हणजे नंबर, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. हा 16 अंकी नंबर असतो. ज्या लोकांचं आता सेकंड इयर असेल, ह्या वर्षी सेकंड इयर, थर्ड इयर असेल ज्या लोकांचं, तर त्यांच्या फर्स्ट इयरच्या मार्क मेमोवर हॉल तिकीटवर 16 अंकी PRN नंबर असतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये नव्याने ॲडमिशन घेतलेले असतील व ज्यांची PRN नंबर आले नसतील, अशा लोकांनी डायरेक्ट स्टडी सेंटरला फोन करायचा आहे. स्टडी सेंटरला तुमचे PRN नंबरचे पूर्ण तक्ते आलेले आहेत, पूर्ण चार्ट आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID सर्व ती चार्ट स्टडी सेंटरकडे पोहोचलेले आहे. तुम्ही व्हॉट्सअपवरून सुद्धा तुमचा 16 अंकी PRN नंबर स्टडी सेंटरकडून घ्यायचा आहे आणि तो PRN नंबर इथे टाकायचे 16 अंकी. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथे कॅप्चा कोड दिसेल. हा कॅप्चा कोड खाली एंटर द अबव कोडमध्ये टाकायचं. पुन्हा सर्च करायचं. सर्च केल्या तुमचं कोर्स कोड, तुमच्या कोर्सचं नाव, तुमचं स्वतःचं नाव आणि त्याच्यापुढे डाउनलोड ऑप्शन दिसेल. त्या डाउनलोडवर क्लिक करायचं. तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमचं हॉल तिकीट दिसेल. तर हॉल तिकीटच्या वरच्या साईडला प्रिंट आणि खालच्या साईडला प्रिंट, 2 ठिकाणी प्रिंट दिसेल. कुठल्याही 2पैकी एका प्रिंटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमधून जर तुम्ही डाउनलोड करत असाल तर तुमच्या इथं सेव्ह ॲज PDF असं ऑप्शन दिसेल किंवा उजव्या हाताला PDF ऑप्शनवर क्लिक करायचं किंवा प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून सुद्धा सेव्ह करू शकता. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर सेव्ह करायचं आहे आणि जवळच्या कुठल्या ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन कलर प्रिंटमध्ये ही कॉपी काढायची आहे. कलर प्रिंट ध्यानात ठेवायची. कलर प्रिंट ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा चालतं, परंतु ब्लॅक अँड व्हाईट रिजेक्ट होऊ शकतं. त्याच्यासाठी कलर प्रिंट कधीही काढणं आपल्या फायद्याचं आहे, हिताचं आहे. कलर प्रिंटमध्ये हॉल तिकीट काढून घ्यायचं आहे. 10 रुपयाला मिळतं, जास्त कंजूस व्हायची गरज नाही. 10 रुपयामध्ये कलर प्रिंट काढून घ्यायची आहे. एक कलर प्रिंट काढा
आणि 1-2 झेरॉक्स काढून ठेवा जवळ. हरवलं वगैरे, कुठलं फाटलं, पाणी पडलं, हरवून गेलं, वाऱ्यानं उडून गेलं जाताना एसटीने वगैरे प्रवास करताना, म्हणून 1-2 ब्लॅक अँड व्हाईट 2 रुपयावाले 2-3 कॉप्या काढून ठेवायचे हॉल तिकीटच्या बॅगमध्ये. कलर मेन हॉल तिकीट ओरिजिनल वापरायचं, बाकीचे हॉल तिकीट जवळ ठेवायचे. परीक्षेला जाताना ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड तिन्हीपैकी एक आयडेंटिटी कार्ड घेऊन जायचे सोबत, ओरिजिनल. ठीक आहे, झेरॉक्स कॉपीची आवश्यकता नाही. तसेच जर तुमच्या कॉलेजवाले स्टडी सेंटर कॉलेजवाल्यांनी तुम्हाला एक छोटंसं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आयडेंटिटी कार्ड मिळत होतं अगोदर, जर त्याच्यावर फोटो लावून चिकटावून सही शिक्का लावून जर दिले तर मग तिथं लईच भारी होईल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं आयडेंटिटी कार्ड दिलं कॉलेजवाल्यांनी तर लईच चांगलं होईल. ते देण्या गेले तर तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्डपैकी एक कोणतं बी ओरिजिनल ओळखपत्र तुमच्या खिशात ठेवायचं आहे. आता तुम्हाला परीक्षेला बसण्यास अडचण होऊ शकते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व टाईम टेबल दिलेलं आहे, तुमचे रेग्युलर बॅग सर्व विषयाचं टाईम टेबल त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. तर हॉल तिकीट डाउनलोड होण्यासाठी सुरुवात झालेलं आहे. सर्वांनी लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपल्या परीक्षेला हजर राहायचं आहे. सर्वांना परीक्षेकरता खूप खूप शुभेच्छा. आणि थोडाफार वेळ आहे परीक्षेला, तर आणखी बराच अभ्यास करायचे आपल्याला. आपण जॉब करत काय, आता मोस्टली जॉब करत असतात लोक मुक्त विद्यापीठाची तयारी, तर त्यांनीसुद्धा काय करायचं आहे की आता थोडंसं बाकीचे काम बाजूला ठेवून अभ्यास करायचे. एवढे उरलेले काही दिवस जेवढा होईल तेवढा तर करायचा आहे. निव्वळ कॉपीच्या भरोशावर राहू नका. कॉपी मुक्त अभियान चालू झालेलं आहे. गेल्या सेमिस्टरमध्ये सुद्धा मे-जून 2024च्या एक्झामिनेशनसुद्धा बऱ्याच लोकांना इकडे मराठवाड्यामध्ये रेस्टिगेट केलेलं आहे. त्यांची 1 वर्ष सर्व परीक्षा थांबवलेली आहे, त्यांचं PRA नंबर ब्लॉक केलेला आहे. त्याच्यासाठी कॉपीच्या भरोशावर राहायचं नाही, आपल्याला वाचन करायचं आहे. आणि आपलं काही सबस्क्रायबर्सनी कमेंट पण केली होती की सर लेक्चर वगैरे घ्या म्हणून. तर आता सध्या काही लेक्चर घेणं होणार नाही, माझे इतर एक्झाम असल्यामुळे. तर मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो. आता जेवढा काही कालावधी असेल पूर्ण पुस्तक एकदा पूर्ण वाचून घ्या. त्याच्यामध्ये मुद्दे काय आहेत बघा. बरेचसे पॉईंट तुम्ही आता पी जीवाल्यांसाठी सांगतो, मी MA वाल्यासाठी सांगतो. तुम्ही ऑलरेडी BAमध्ये किंवा 11वी-12वीला जर तुम्ही आर्ट्स वगैरे असेल तुमचं, तर तुम्हाला बरेचसे पॉईंटचे उत्तर मनाने लिहिता येतात. मग ती तुम्ही एकदा पूर्ण पुस्तक वाचून घ्यायचं आहे आणि पुन्हा मुद्दे पाठ करायचे की ह्या चॅप्टरमध्ये ह्याचं उत्तर, जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर एवढे मुद्दे लिहायचं आहे. मुद्दे टाकून त्याच्याशी संबंधित मिळती जुळती जवळची माहिती बी लिहिली तरी तुम्ही बऱ्यापैकी मार्गाने पास होऊन जाचाल. पहिल्यांदा सर्व पुस्तकांचं वाचन करायचं आहे. आता 3rd सेमिस्टरची तेवढी जास्त पुस्तकं नाही, थोडे पुस्तकं आहेत, त्याच्यासाठी होऊन जाईल तुमचं वाचन. बरेच दिवस, आणखी थोडे दिवस आहेत. पूर्ण पुस्तक वाचून घ्या आणि पुन्हा मुद्दे पाठ करा. मुप्पाट करून टाकायचं मुद्दे, त्याच्याविषयी संबंधित तुम्हाला मनानं लिहिता येईल. हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांनी मेन इसवी सन पाठ करायचं आहे, बाकीचे इसवी सन पाठ करणार गेलं तरी चालेल. मुख्य चार्टर्ड ॲक्ट वगैरे आहेत, त्यांची जी मुख्य ॲक्ट आहेत त्यांचे मात्र तुम्हाला पाठ करावं लागेल. बाकीचे तुम्हाला सब पॉईंट पाठ करायची गरज नाही, फक्त माहिती लिहिली तरी बऱ्यापैकी मार्क मिळतात. ठीक आहे. तर आणि एक हॉल तिकीट आले ह्याचा मतलब तुम्ही इंटरनल वर्क, कॉलेज असेसमेंट जे आपण गृहपाठ म्हणतो, ते ज्यांनी कोणी जमा केली नाही त्यांनी करायचं आहे. आता हॉल तिकीट आलं जमा करायची आवश्यकता नाही असं नाही. हे इंटरनलचे मार्क नंतर टाकतात त्यांनी, वेळ आहे इंटरनलचे मार्क टाकण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यासाठी इंटरनल तुम्ही अपलोड केल्याशिवाय तुम्हाला मार्क मिळणार नाही. तुम्हाला ॲब्सेंट टाकून देतात स्टडी सेंटरवाले, त्यांच्या हातात राहील नाही आता आधीच्यासारखं. त्यासाठी हॉल तिकीट जरी आलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला इंटरनल जी असणार आहे गृहपाठ, होम असाइनमेंट, ती ऑनलाईन सबमिशन करायचं म्हणजे करायचंच आहे. बऱ्याच लोकांनी केलेले, ज्यांनी कोणी राहिले त्यांनी 28 डिसेंबर 2024पर्यंत रात्री 11:59 अगोदरपर्यंत सबमिट करायचं आहे. त्याच्यापासून आपल्याला मुक्ती नाही. ठीक आहे. सर्व MAचे विद्यार्थी, NEP पॅटर्नचे सर्व विद्यार्थ्यांनी 28 डिसेंबर 2024पर्यंत होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे आणि हॉल तिकीट पण काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. होम असाइनमेंटला मोस्ट पेपरला 30 गुण आहेत, थेअरीला 70 गुण आहेत, एखाद्या पेपरला कमी जास्त असू शकतात. 30 गुण जर तुम्ही अपलोड करणार गेलो तर तुमचे 30 गुण जातील. म्हणजे पास होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मुश्किल होऊन जाईल, टक्केवारी तर लांबच राहील. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. आणि हॉल तिकीट आलेलं आहे म्हणून सगळ्याला सांगा. तसेच आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी हॉल तिकीट आले आहे म्हणून मला सांगितलं, त्यांचीसुद्धा धन्यवाद. काही गोष्टी तुम्हाला कळाल्या तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून सुद्धा मला सांगू शकता, मला काही अडचण नाही. एक आपल्या सबस्क्रायबरचं मी नाव विसरलो, त्यांचं नाव घ्यायचं विसरलं,
त्यांनी कमेंट करून सांगितलं होतं की हॉल तिकीट आलेले आहेत म्हणून. ठीक आहे, मी तर चेक करतोच, तुम्हीसुद्धा चेक करत राहा, सतर्क राहत जावा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.